आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आनंदी युगंधरची मदत करण्यासाठी निघालेली असते आणि तेव्हा माई तिला सांगत असतात की अजून थोडं पुढे जा, अजून थोडं पुढे जा, युगंधर तिथेच उभा आहे. माई ज्या पद्धतीने आनंदीला गाईड करत असतात त्या पद्धतीने आनंदी तिथपर्यंत चालत जात असते ज्या ठिकाणी युगंधर प्रश्नांची उत्तरं मीडियाला देत असतो. पण इथे आता मीडियावाले आहेत ना, ते त्याला मुद्दामूनच इंग्रजीमध्ये प्रश्न विचारत असतात. तेव्हा युगंधर म्हणतो, हे बघा, तुम्ही मराठीमध्ये प्रश्न विचारा, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मराठीमध्ये देईन. तेव्हा ती आता पत्रकार म्हणत असते, सॉरी सर, पण आपला हा जो चॅनल आहे ना, इंटरनॅशनल चॅनल आहे, त्यामुळे त्याच्यावरती इंग्रजीमध्येच उत्तर अपेक्षित आहे. तेव्हा इथे विद्याधरला हसायला आलेलं असतं, कारण विद्याधर म्हणत असतो, ए युगंधर अंगठा छाप, आता बघ तुझी हुशारी या मीडियासमोर कशी पायदळी तुडवतो ते. खूपच तुला आनंद झालाय ना ॲवॉर्ड मिळणार आहे म्हणून. त्यानंतर बोलता बोलता इथे आता इयरफोनची चार्जिंग संपलेली असते. तेव्हा माईंना आनंदीचा आवाज येत नसतो आणि आनंदीला माईंचा आवाज येत नसतो. आनंदी म्हणत असते की माई, अहो तुमचा आवाज का येत नाही आहे. तेव्हा माई म्हणतात, चार्जिंग संपली वाटतं. त्यानंतर आनंदी म्हणते, देवा, आता मी मालक साहेबांपर्यंत कशी पोचू, कारण मालक साहेब कुठे उभे आहेत मला माहितीच नाही आहे. आत्तापर्यंत त्यांनी माझी खूप मदत केली आणि ते आता स्वतः अडचणीत आहेत, तर मी त्यांची मदत करायला जाऊ नये. तेव्हा आनंदी म्हणते, आता कशी मदत करू मी. पत्रकार विचारत असतात की काय झालं सर, अहो तुम्ही एका पण प्रश्नाचं उत्तर का देत नाही. आम्ही विचारलेला प्रश्न तुम्हाला कळत नाही आहे का. तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही का सर, तुम्हाला कळत नाही. तेव्हा ती म्हणते की मालक साहेब इंग्रजी जाणतात, त्यांना इंग्रजी कळतं, त्यांना इंग्रजी बोलता येतं. कळलं तुम्हाला. तुम्हाला मालक साहेबांना इंग्रजीमध्ये प्रश्न विचारायचे आहेत ना, कारण तुम्हाला तशी उत्तरं हवीत. ठीक आहे, त्यांच्या वतीने मी बोलते, तुम्ही मला प्रश्न विचारा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालक साहेब आपली भाषा जपणारे आहेत. कळलं तुम्हाला. त्यामुळे ते सगळ्यात आधी प्राधान्य आपल्या भाषेला देतात आणि मग बाकीच्या गोष्टींमध्ये ते बिझनेससुद्धा त्यांच्या भाषेतच करतात. आपला खूप मोठा गैरसमज असतो की बिझनेस आपल्याला आपल्या भाषेमध्ये करता येत नाही म्हणून. आपली तेवढी हिंमत असेल, तेवढी पात्रता असेल आपल्यामध्ये, तर आपण नक्कीच ते यश गाठू शकतो. आज तुम्ही मालक साहेबांकडे बघून हे नक्कीच शिकू शकता आणि अनुभवूसुद्धा शकता. कळलं तुम्हाला. मालक साहेबांनी जे काही अचीव केलं आहे त्याबद्दलच त्यांना इथे अगदी सन्मानित करण्यासाठी बोलावले. त्यामुळे तुम्ही त्यांना एका इंग्रजी भाषेवरून असं तुम्ही त्यांना जज नाही करू शकत. आणि राहिला प्रश्न त्यांच्या कामाचा, त्यांनी आत्तापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी आपला बिझनेस खूप मोठ्या लेवलला पोचून ठेवला आहे. आता तर त्यांनी नवीन कलेक्शनसुद्धा लॉन्च केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मग आता त्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा, मी प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे, असं आनंदी म्हणते आणि इंग्रजीमध्ये उत्तरं देऊन सगळ्या पत्रकारांची वाटच लावते. तेव्हा इथे शिर्के, युगंधर, माई, आप्पा सर्वांनाच इथे आनंदीचा फार अभिमान वाटत असतो आणि विद्याधरला मात्र राग आलेला असतो. आनंदीला तो खूप जास्त अंडर एस्टिमेट करत असतो. आनंदीची इंग्रजी ऐकून तो आश्चर्यचकित झालेला असतो. एका अंध मुलीला इतकी छान इंग्रजी बोलता येते. तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात. आनंदी म्हणते, झाले तुमचे प्रश्न. तेव्हा पत्रकारांना घाम फुटतो. ते घाम पुसतात आणि म्हणतात, हो मॅडम, झाले झाले. आनंदी म्हणते, चला मालक साहेब, आपण आता जाऊया. आणि ती युगंधरचा हात पकडून त्याला आता घेऊन जाते. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, आनंदी, अगं किती मस्त इंग्रजी बोललीस ग तू, त्यांची बोलतीच बंद करून टाकलीस. माझी मदत केली नसतीस तर काय झालं असतं काय माहिती. थँक्यू आनंदी. तेव्हा आनंदी म्हणते, मालक साहेब तुम्ही थँक्यू म्हणू नका. इथे आल्यापासून तुम्ही किती काळजी घेतली माझी. माझ्या चुकांनासुद्धा तुम्ही पोटात घातलं, मग मी तुमच्यासाठी एवढं तर करूच शकते ना. तेव्हा इथे आनंदीला तो बसायला सांगतो आणि स्वतःसुद्धा बसतो. तर इथे आलेला असतो राघव. तेव्हा ज्या पद्धतीने
तो पटकन आरतीचा हात पकडतो. आरतीला खूप भीती वाटते. ती आता बाथरूममध्ये जाऊन आपले केस वगैरे जे सुट्टे असतात ते बांधून ठेवते, कारण इथे तिला आता अनकम्फर्टेबल वाटत असतं राघूच्या येण्यामुळे. त्यामुळे ती येऊन आता बाहेर आपले जे प्रेझेंटेशन असतं, जे आपले डिझाईन्स असतात, त्या राघवला दाखवत असते. राघव म्हणतो, आरती मॅडम, अहो बसा इथे, बसा. कामाचं काय, बोलतच राहू, बसा इथे. आणि तिच्या खांद्यावरती तो पटकन हात ठेवतो. त्यानंतर इथे आता राघव म्हणत असतो, तुम्ही कॉफी घ्या ना. आरती मॅडम, तुम्ही कॉफी घेतलीच नाही. अहो तुमच्यासाठी आणली ना मी, प्लीज कॉफी घ्या. आणि मग तिला जबरदस्तीने ती कॉफी प्यायला सांगतो, ज्या कॉफीमध्ये त्याने गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं. जेव्हा ती बाथरूममध्ये गेलेली असते तेव्हाच त्याने ते औषध मिक्स करून तिला ठेवलेलं असतं. तेव्हा इथे पृथ्वीने फोन केलेला असतो आपल्या बहिणीला अन्विताला. तो म्हणत असतो, अन्विता बाळा, कशी आहेस तू? अन्विता म्हणते, ब्रो मी बरी आहे. आणि खरं सांगू का, इथे मी प्रांजलची काळजी घेते. दादा खरंच सॉरी, मला तिथे यायचं होतं रे तुझ्याबरोबर. प्रांजलची तब्येत बिघडली आणि म्हणून मला अर्जंटली इथे यावं लागलं. दादा खरंच सॉरी, मला तुझ्याबरोबर येता आलं नाही. ऐन मुमेंटला मी तुला नकार दिला. तेव्हा पृथ्वी म्हणतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उलट मी तर म्हणतो तू प्रांजलची काळजी घे, इथे सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा अन्विता म्हणते, दादा अरे मीटिंगचं काय झालं, मीटिंग व्यवस्थित झाली ना? तो म्हणतो, मीटिंग व्यवस्थित झाली आणि डीलसुद्धा आपल्याला मिळालं. डील क्रॅक झालेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ऑर्डरसुद्धा मिळाली. तेव्हा अन्विता म्हणते, काय वाव ग्रेट दादा, मला खरंच खूप आनंद झाला आहे हां. तेव्हा तो म्हणतो, हो ना, मला पण खूप आनंद झाला आहे. तेव्हा अन्विता म्हणते, आणि काय झालं, आरती आली होती ना तुझ्याबरोबर, तिची छान मदत झाली असेल ना तुला? तो म्हणतो, हो झाली ना मदत. तुला माहिती आहे अन्विता, तो राघव तिच्याबरोबर फ्लर्ट करत होता आणि तिला काही कळत पण नव्हतं. तेव्हा अन्विता म्हणते, दादा अरे साधी मुलगी आहे रे ती, गावाला राहणारी मुलगी आहे, तिला काय कळत असेल फ्लर्ट वगैरे. जाऊ दे, तू तिला सांभाळून घेतलंस ना, ते बरं झालं. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, तू ॲवॉर्ड फंक्शन बघितलंस का? बाबा ॲवॉर्ड घेण्यासाठी गेले असतील ना. आज जर आपली आई असती तर बाबांबरोबर नटून थटून ॲवॉर्ड फंक्शनमध्ये गेली असती, नाही का? आता आपले बाबा आईशिवायच गेले असते. बाबांना आईची आठवण येत असेल ना. मी काय म्हणतो, बाबांबरोबर आता आपण आहोत ना, आपली आई असती तर बरंच झालं असतं. पण जरी आई नाही आहे तरी आपण आहोत ना त्यांच्याबरोबर, आपण त्यांची काळजी घेऊ. बाबांनाच मला थोडे कपडे घ्यायचे होते, त्याची शॉपिंग करायलाच मी इथे आलो आहे. तेव्हा ती म्हणते, दादा आता तू बाहेर आलाच आहेस तर जाता जाता ते फेमस दुकान आहे ना, तिथून आता आरतीसाठी छान अशी पावभाजी घेऊन जा, तिला खूप आवडेल, हो ना? तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मी तिच्यासाठी पावभाजी घेऊन जातो. आणि त्यानंतर इथे पृथ्वी चाललेला असतो आपल्या वाट्याने. त्यानंतर इथे युगंधर बसलेला असतो, आनंदी असते. आणि तेव्हा अँकर म्हणत असतात की आत्तापर्यंत तुम्ही सगळेजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघताय, तो क्षण फायनली आलेला आहे. युगंधर निंबाळकर साहेब यांना आता इथे ग्लोबल आयकॉन या पुरस्काराने आता सन्मानित करण्यात येणार आहे. तेव्हा टाळ्यांच्या गर्जनांमध्ये तुम्ही सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर आनंदी म्हणते, मालक साहेब बघितलंत ना, इतक्या वर्षाचं फळ तुम्हाला आता मिळणार आहे, हा ॲवॉर्ड तुम्हाला मिळणार आहे. तर इथे विद्याधरचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे वैतागून चिडून तो घरी आलेला असतो. तेव्हा त्याची बायको म्हणते, काय हो आलात तुम्ही? तो म्हणतो, हो आलो. ती म्हणते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येते. तो म्हणतो, ए गप्प बस, ठेव तुझा तिकडं आल्याचा चहा आणि चल जा इथून, तोंड काळं कर. ती म्हणते, आल्याचा चहा नको आहे तुम्हाला? मग तुमचा फेवरेट पायासूप आणू का तुमच्यासाठी? थांबा पायासूप करून आणते. तो म्हणतो, ए गप्प बस चल, कसलं ग पायासूप वगैरे देतेस? इथे माझ्या मनाची अवस्था काय आहे हे कळतंय का तुला? ती म्हणते, हे बघा शांत व्हा, मला माहिती आहे तुम्ही आनंदीमुळे चिडलात. तिने ज्या पद्धतीने मीडियाला उत्तरं दिली ना, ते आम्हीसुद्धा इथे बघितली. तेव्हा तुम्ही आता जास्त चिडू नका, मला तुमची काळजी आहे म्हणून मी तुम्हाला शांत करायला आली आहे. हे बघा, ते आनंदी आणि भाऊजी आता जिंकले असतील, पण एक ना एक दिवस तुमचा येईल, तुम्हीसुद्धा जिंकाल. तो म्हणतो, तुझी ना ही फिलॉसॉफी आहे ना, बंद कर, कळलं तुला?
तू आता काही बोलू नकोस, नाहीतर इकडचं थोबाड तिकडे करेन. तेव्हा इथे धनश्री म्हणत असते, अहो शांत व्हा, मी तुम्हाला काय चुकीचं सांगते आहे? तुम्ही टेन्शन घेऊ नका, एवढंच म्हणते ना, तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणते ना. तो म्हणतो विद्याधर निंबाळकराला कुणाच्या बी सहानुभूतीची गरज नाही, कळलं तुला? तू काय इथे माझी सहानुभूती करायला आली आहेस गं? हे बघ, विद्याधर आहे मी, विद्याधर. सगळ्या इथे गोष्टींवरती मला आता पर्याय दुसरा असतोच. आता बघ मी काय करतो ते. त्यानंतर तो एक फोन करतो आणि म्हणतो, हे बघा, आत्ताच्या आत्ता 3 फ्लाईटची तिकीटं बुक करा. तेव्हा धनश्री म्हणते, अहो 3 फ्लाईटची तिकीटं कुणाला? तो म्हणतो, ए गप्प बस, तुला काय करायचं आहे गं? जास्त बोलायचं नाही, कळलं ना? आज काय बी झालं ना तरीसुद्धा निंबाळकरांच्या वाड्यामध्ये आज इथे धुरळा पडलाच पाहिजे, ठिणग्या ठिणग्या पडल्या पाहिजे आज. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विद्याधरने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, कारण त्याला युगंधर आणि आनंदी या दोघांना धडा शिकवायचा असतो, आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो. ज्या पद्धतीने आज युगंधर आनंदीची काळजी घेत होता, या सगळ्या आठवून विद्याधर या गोष्टींचा विचार करत होता. तेव्हा आनंदी केस आता वरती बांधून बाहेर येते. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, आरती मॅडम अहो या ना. तेव्हा आरतीला तो पटकन खाली बसवतो. तेव्हा आरती म्हणते, ओ सोडा मला, प्लीज सोडा, आणि मला जरा बरं वाटत नाही आहे, तुम्ही आता गेलात तरी चालेल. राघव म्हणतो, अहो आरती मॅडम असं कसं जायचं आम्ही? नाही, लगेच नाही जाणार आहे मी, बसा तुम्ही इथे, आराम करा. आणि तेवढ्यातच ती आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण गुंगीच्या औषधामुळे ती बेशुद्ध झालेली असते. आणि त्याच तिच्या आता परिस्थितीचा फायदा घेऊन राघवला जे हवं आहे ते आता त्याला मिळवायचं असतं, ते सुद्धा तिला बेशुद्ध करून. त्यामुळे इथे पृथ्वी अजून आलेला नसतो आणि त्याचबरोबर आरतीचा जीव धोक्यात आलेला असतो. आणि तेव्हा इथे शिल्पा रागारागाने आपली बॅग पॅक करत असते. आणि तेव्हा तिला आठवत असतं, युगंधर तिला म्हणालेला असतो की 8 दिवसांसाठी तू गुरुजींच्या मठामध्ये जा, इथे राहायची तुला गरज नाही आहे. गुरुजींच्या मठामध्ये जाऊन थोडा विश्राम केला, जरा विचार केलास ना, तर तुझं मन आनंदीबद्दल नक्कीच बदलेल, मी खरं सांगतोय, फक्त तू जा. आणि तेव्हा ती म्हणत असते, मला माहिती आहे ना, तुला इथून मला कटवायचं आहे ना, म्हणून तर असं नाटक दिलंस. जाऊ दे रे, मला पण तसं इथे राहायचंच नाही आहे, जीव गुदमरतो माझा, इथे गुदमरतो, कळलं तुला? आणि त्यानंतर इथे शिल्पा बॅग भरत असताना आप्पा तिथे येतात आणि म्हणतात, शिल्पा अगं इथे काय करतेस? चल लवकर बाहेर चल, आपल्या युगंधरला आता अवॉर्ड मिळणार आहे. ती म्हणते, जाऊ दे, मी कशाला येऊ, मी तर त्याच्यासाठी व्हिलन आहे ना. तेव्हा आप्पा म्हणतात, या दिवसाची आपण सगळ्यांनी किती आतुरतेने वाट बघितले, चल शिल्पा, नाही म्हणू नकोस. आणि ते स्वतः शिल्पाला हाताला धरून बाहेर घेऊन येतात. तेव्हा इथे शिल्पा म्हणते, जाऊ दे ना, मी कशाला हे बघू, तसंही युगंधरने मला घरातून जायलाच सांगितले ना. तेव्हा इथे माई म्हणतात, अगं थांब शिल्पा थांब, बघ आपल्या युगंधरला कसा ॲवॉर्ड दिला जाणार आहे ते. अगं इतक्या वर्षाची मेहनत आणि त्याचं आता त्याला फळ मिळतं आहे, तो स्वतः इथे आता ॲवॉर्ड घेण्यासाठी आला आहे, तर आपण त्याला स्वागत करायला नको का? तेव्हा ती म्हणते, थांब शिल्पा, आता थोड्या वेळातच त्याला आता गिफ्ट मिळणार आहे. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवणार. तेव्हा इथे आता युगंधर स्टेजवरती जाऊन उभा हा राहिलेला असतो. इथे शॉल खांद्यावरती ठेवून हातामध्ये त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचं भरभरून इथे स्वागत केलेलं असतं. तेव्हा तो सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत असतो. आरतीचा जीव धोक्यात असताना पृथ्वी तिथे येतो आणि राघवला मारतो. तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावायची, सांग ना, कशी हिंमत झाली, इथे काय करतोयस तू? तो म्हणतो, तू मला मारू नकोस, मी इथे स्वतःहून आलेलो नाही आहे, कळलं ना, तिनेच बोलावलं मला, चल विचार तिला. तो म्हणतो, ती तुला कधीच बोलावणार नाही, कळलं ना, मला माहिती नाही आहे ती किती सिंपल मुलगी आहे, तूच इथे डाव साधण्यासाठी आला होतास, बरोबर ना, चल आताच्या आता चालतं हो इथून, चल चालतं हो. तेव्हा तिथे मॅनेजर वेटर आलेले असतात. मॅनेजर पृथ्वीला पकडतो आणि वेटर तिथून आता राघवला घेऊन जातात आणि म्हणतात, सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही, हा माणूस ऐकलाच नाही म्हणून त्याला आतमध्ये पाठवावं लागलं, त्यामुळे हे सगळं आरतीने केलं आहे, त्याला असं अजिबात वाटत नाही. आणि तेव्हा इथे
युगंधरच्या खांद्यावरती शॉल टाकले जाते, पुष्पगुच्छ दिला जातो, श्रीफळ दिलं जातं आणि त्याचं स्वागत केलं जातं आमदारांच्या हातूनच. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात, भरभरून कौतुक करतात. आणि प्रेक्षकांनो, आता वेळ आली आहे ती अवॉर्ड देण्याची. तर असं आमचं ठरलेलं आहे की युगंधर निंबाळकर यांना ग्लोबल आयकॉन हा पुरस्कार त्यांची धर्मपत्नी आनंदी मॅडम यांच्या हातून देण्यात यावा असं आमचं ठरलेलं आहे. तेव्हा इथे शिल्पाला राग येतो. शिल्पा म्हणते, जाऊ दे आता, पुढचं मला बघवत नाही आहे. तेव्हा माई म्हणतात, का गं, थोड्या वेळ थांब, जा बघून. आणि तेवढ्यातच इथे आनंदी म्हणते, कोण, मी? मनातल्या मनात म्हणते, नाही, नको. युगंधर साहेबांना हा जो अवॉर्ड आहे ना, तो कुठल्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीच्या हातातून मिळायला हवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आनंदी विचार करत असते, युगंधर हसत असतो. युगंधरला काहीच प्रॉब्लेम नसतो. युगंधर म्हणतो, आनंदी अगं काय झालं, ये की स्टेजवरती, तुझ्या हातून अवॉर्ड दिला जाणार आहे ना. तेव्हा इथे आनंदी म्हणते, अरे देवा, आता मी स्टेजवरती कशी काय जाऊ, मला तिथलं तर काहीच दिसत नाही आहे. आणि प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आनंदी आणि युगंधर दोघेजणं घरी आलेले असतात. तेव्हा अन्विता, पृथ्वी आणि प्रांजल हे तिघंजणं मुलंसुद्धा घरी आलेले असतात. तेव्हा इथे त्यांचं असे सगळे फॅमिलीज फोटो आहेत ना, ते एका ठिकाणी लावलेले असतात. तेव्हा इथे अन्विता म्हणते, तुम्ही दोघांनी आम्हाला फसवलं आहे, आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही दोघांनी लग्न केलं, आपलं घर पुन्हा एकदा तुटलं युगंधर निंबाळकर, असं पृथ्वी म्हणतो. तर इथे आता पृथ्वीने पुन्हा त्यांच्याबरोबर असलेले संबंध तोडून टाकलेले असतात आणि त्याला जबाबदार आहात तुम्ही दोघेजणं, युगंधर आणि ही फ्रॉड आनंदी, तुम्ही दोघेजणं जबाबदार आहात, असं इथे आता पृथ्वी आपल्या वडिलांना सांगतो आणि त्यांच्याकडे बोट करून बोलत असतो. आनंदी आणि त्यांचं लग्न झालं हे स्वतः विद्याधरनेच त्यांना जाऊन सांगितलेलं असतं. त्यामुळे या गोष्टीचा राग आता पृथ्वीला प्रचंड आलेला असतो.